पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी दुःखद घटना म्हणजे मिसिंग लिंकवरती पिंपरी चिंचवडचे युवा उद्योजक तुषार भूमकर यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। त्यामुळे वाकडसह पिंपरी चिंचवड शहरामध्ये शोककळा पसरलेली आहे। नेमका हा अपघात कशामुळे घडला याच्या कारणमीमांसा वेगवेगळ्या माध्यमांवरती प्रसिद्ध झालेल्या आहेत, परंतु या अपघातामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजक तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। या मिसिंग लिंकमधून जात असताना त्यांच्या फॉर्च्युनर कारची योग मर्यादा प्रचंड होती असं देखील प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमधून आपल्याला दिसत आहे। त्यामुळे तुषार भूमकर यांच्या फॉर्च्युनर कारचा जो ड्रायव्हर आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे असे देखील उपलब्ध माहिती आहे। या फॉर्च्युनरचा पूर्णपणे चुराडा झालेला आहे आणि आयसर टेम्पो ट्रक आहे ज्याला धडक दिली होती त्याचं देखील नुकसान झालेलं आहे। विविध माध्यमांमधील बातम्या पाहिल्या असता असं निदर्शनास येते की अत्यंत वेगामध्ये येऊन या फॉर्च्युनर कारने समोर असलेल्या आयसर ट्रक टेम्पोला धडक दिलेली आहे। सीसीटीव्ही फुटेज आहे, उपलब्ध व्हिडिओ आहे, त्यामध्ये पाहिलं तर फॉर्च्युनरच्या अगोदर देखील काही वाहनं पुढे जाताना पाहायला मिळतात। पुढील काही वाहनांचा वेग कमी होता, परंतु फॉर्च्युनरच्या अगदीच पुढच्या दोन कार त्यांचा देखील स्पीड जास्त असल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत आहे। हा अपघात होण्यामध्ये केवळ फॉर्च्युनरने वेग मर्यादा ओलांडली हे एकमेव कारण धरता येत नाही, हे तर कारण असेलच, परंतु आपण या मिसिंग लिंकमध्ये या टनेलमध्ये पाहिलं तर पुण्याकडून मुंबईकडे जात असताना या मिसिंग लिंकमध्ये उजव्या बाजूला जी वाहनं थांबलेली आहेत ती नेमकी वाहनं कशासाठी थांबली होती? अशा या हायवेवरती अशा पद्धतीनं वाहनं थांबवता येतात का हा प्रश्नचिन्ह आहे। नियमबाह्य पद्धतीने जर का अशी वाहनं थांबवलेली असतील तर अपघात झालेल्या गाडीचा ड्रायव्हर ज्या पद्धतीनं दोषी आहे त्याच पद्धतीनं ती जी उजव्या बाजूला थांबलेली वाहनं दिसत आहेत, त्या थांबलेल्या गाड्या दिसत आहेत, त्या गाड्या कुणाच्या आहेत आणि कुणी थांबवल्या हे देखील तितकेच आरोपी ठरतात। आता हा तपासाचा भाग आहे, संबंधित विभाग तपास करेल की नेमक्या त्या गाड्या कुठल्या होत्या आणि कुणाच्या होत्या, का थांबल्या होत्या, त्याबाबत अजूनही माहिती उपलब्ध नाही। पण प्रथमदर्शनी आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर असं दिसतंय मिसिंग लिंकवरती एक्सप्रेस वे वरती अशा पद्धतीनं वाहनं थांबवता येतात का हा प्रश्नचिन्ह आहे। जरी त्या सर्व्हिस व्हॅन्स असतील तर ज्या पद्धतीनं त्या थांबलेल्या आहेत त्या पद्धतीनं त्या ठिकाणी थांबवता येतात का हा प्रश्नचिन्ह आहे। जर त्या सर्व्हिस व्हॅन नसतील किंवा संबंधित विभागाच्या व्हॅन्स नसतील, त्या गाड्या नसतील तर नक्कीच थांबलेल्या गाड्या, त्याचे चालक आणि संबंधित व्यक्ती देखील दोषी ठरतात। याला धरून तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीनं या टनेलमधून गाड्या जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात, तुषार भूमकरांची जी फॉर्च्युनर आहे पाठीमागून वेग मर्यादा ओलांडून येत असताना पाहायला मिळाली, परंतु त्याला राईट साईडने ओव्हरटेक करायला जागा नव्हती असं या ठिकाणी सद्यस्थितीत चित्र दिसत आहे। आयसर टेम्पोला आणि समोर असलेल्या गाडीला उजव्या बाजूने ओव्हरटेक करून जायला त्यांना उपलब्ध जागा नव्हती। ड्रायव्हरने स्वतःचा स्पीड पाहता उजव्या बाजूने ओव्हरटेक करायला जागा नसल्यामुळं सरळ तो पुढच्या टेम्पोला धडकला अशी देखील शक्यता व्यक्त होऊ शकते। याच्याबद्दल खात्री आत्ताच वर्तवता येत नाही, परंतु सीसीटीव्ही मधील व्हिडिओ फुटेज पाहिले तर आपल्या लक्षात येईल की उजव्या बाजूला दोन वाहनं या ठिकाणी एक्सप्रेस वे वरती त्या मिसिंग लिंक वरती थांबलेली दिसत आहेत। याचा अर्थ या वाहनांनी वाहतुकीला अडथळा निर्माण केला का हा देखील प्रश्नचिन्ह आहे। पिंपरी चिंचवड शहरातील वाकडमधील युवा उद्योजकाचा अशा पद्धतीनं दुर्दैवी अंत होणं, ते ज्या गाडीत होते त्या गाडीचा ड्रायव्हर जितका दोषी आहे त्याच पद्धतीनं आजूबाजूची जी काही परिस्थिती आहे, या ठिकाणी सकृत दर्शनी जी काही परिस्थिती दिसते ती परिस्थिती देखील जबाबदार धरली पाहिजे अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। हा अपघात कशामुळे झाला याबाबत विविध माध्यमातून माहिती प्रसारित झालेली आहे, परंतु सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर 2 ते 3 कारणं देखील या अपघाताला जबाबदार आहेत असं सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून म्हणता येऊ शकतं। एकतर गाडीने वेग मर्यादा ओलांडली होती हे आहेच, त्याचबरोबर गाडीने स्पीड मर्यादा ओलांडलेली असली तरी उजव्या बाजूने ओव्हरटेक करून जाण्यासाठी त्यांना रस्ता नव्हता, ही दुसरी बाजू आहे। रस्ता दिसत असला तरी त्या गाडीचा स्पीड पाहता उजव्या बाजूने अपुरा रस्ता उपलब्ध होता। त्याचं कारण म्हणजे तिसरं या ठिकाणी सांगता येईल की उजव्या बाजूला दोन वाहनं त्या ठिकाणी थांबलेली होती, म्हणून उजव्या बाजूने या स्पीडने ओव्हरटेक करून जायला त्यांना पुढं शक्य झालं नसल्यामुळं समोर असलेल्या टेम्पोला धडक लागली अशा देखील शक्यता वर्तवल्या जात आहेत। हा अपघात होण्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण यामध्ये पाहायला मिळतं की या मिसिंग लिंकवरती, या एक्सप्रेस वे असलेल्या मिसिंग लिंकवरती अवजड वाहनांची वाहतूक करायला बंदी आहे अशी माहिती प्रसार माध्यमांमधून येत आहे। हा समोरचा ट्रक हा अवजड वाहनांच्या कॅटेगरीमध्ये येतो आणि या मिसिंग लिंकवरून अवजड वाहनांची वाहतूक करायला, अवजड वाहनांना या ठिकाणाहून ये जा करायला प्रवेश बंदी आहे। असं असताना
हा आयसर ट्रक टेम्पो जो आहे तो या मिसिंग लिंकवरती आला, त्याच्यामुळं त्यांनी पण एक प्रकारे नियमभंग केलेला आहे, हे देखील कारण या ठिकाणी होऊ शकतं. आपण हायवेवरून रस्त्यावरून प्रवास करत असताना आपल्या वाहन चालकांनी वेग मर्यादा ओलांडली नाही पाहिजे, सुरक्षित प्रवास केला पाहिजे आणि वाहतुकीला अडथळे निर्माण होतील किंवा नियमभंग पद्धतीने वाहनांचा प्रवेश करणं हे देखील धोकेदायक आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवासाची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे.